हा लढा जेव्हा आपल्या समोर आल्याच्या नंतर याच्यावर जो आम्हाला उठाव करावा लागला, जेव्हा या जरांग्यानं जी काही वेगवेगळी माणसं बनवली, जाणीवपूर्वक मराठा समाजामध्ये विष पेरण्याचं काम त्यांनी केलं, तरुण भडकावले आणि त्या आधारे ओबीसीवर, ओबीसीच्या लोकांवर अन्याय अत्याचार करू लागले. ओबीसीचा प्रश्न आम्हाला ओबीसीतून दिलं पाहिजे. मी तुम्हाला मागवाशी सांगितलं, मराठा समाजामधल्या शुद्ध लोकांनी मराठा समाजाचे 51 मोर्चे काढले. त्या 51 मोर्चामध्ये आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या अशी कधीही मागणी नव्हती. अशी स्पष्ट मागणी होती त्यांची की आम्हाला कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्या. यावेळेस आम्ही या स्टेजवर बसल्या सर्वांनी आम्ही त्यांना सहकार्य केलं. तुम्ही जर आमच्या ओबीसीला धक्का लावणार नसतात तर तुम्ही वेगळं आरक्षण मागा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू म्हणून आम्ही त्यांना सहकार्य केलं. पण त्या 51 मोर्चामध्ये सुद्धा कुणीही ओबीसी मध्ये आम्हाला द्या म्हटलं नाही. पण आता हे मजूरच कुठंतरी आला कोलबा आल्यासारखा, हे जरांग्या नावाचा लागला बोलायला, बाटूक कसलं तरी म्हणायला लागले. अण्णा हे बाटूक नाही हो, हे माकड आहे, माकड. माकडाच्या हातात कोलती दिली ना, तिथे कसं उड्या मारतोय, उलट्या फुलट्या कशाने. पण त्या माकडाला जर दारू पाजली तर मग कसं होतंय हे तुम्हाला माहित आहे. तशा प्रकारचं काम तो जरांग्या करू लागलेला आहे. आम्ही मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या म्हणालो, त्यांना वेगळं आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही. आजही 10% आरक्षण वेगळं दिलेलं आहे, त्याचं आम्ही अभिनंदन केलं. पण त्याचं अभिनंदन केलं, सरकारचं अभिनंदन केलं, सरकारने वेगळं दिलं. पण आता परत ते ओबीसी म्हणतोय तरी मी सरकार तिथंच गोंडा घोलतोय. पण सरकार सुद्धा हे सुद्धा त्याचा भाऊच आहे. आणि म्हणून मित्र हो, अशा सरकारला सुद्धा जरा आपल्याला बाजूला काढावं लागेल. आणि ते बाजूला जर काढायचं असेल त्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला जो एक मताचा अधिकार दिलाय, त्या मताचा वापर आता विधानसभेला आपण इमानदारीने करा, कुणाला विकू नका, आपलं मत कुणाला विकू नका. आणि अशा या भांडवलाला ज्याने आपलं आरक्षण कशा घालायचा प्रयत्न चाललेला आहे, अशाला कदापिही सहकार्य करू नका. ओबीसीचा आशय तिथंच करा. मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो, ओबीसी बहुजन पार्टी महाराष्ट्रातल्या 228 ला 228 जागा लढणार. 288 म्हणतोय, 288 लढणार. त्याच्यामध्ये रिझर्वेशन मधल्या ज्या जागा त्या आपल्याच आहेत, एसटी मधल्या जागा आपल्याच आहेत. त्या एसटीच्या जागेवर आपण ओबीसी मधूनच एसटीचा माणूस उभा करणार आहोत. एसटीच्या जागेवर सुद्धा आपण माणूस एसटीचाच उभा करणार आहोत. म्हणजे ओबीसीनं उभा केला. आपण आजही म्हणतो एससी बीसी ओबीसी हे एक आहे.